ऊन लागत नाही ना आता? घातल्यावर नाही लागत, घालून बस म्हणजे नाही लागत. बघू आता. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो आज आहे दुबईमध्ये डे 5 आणि आज आम्ही जाणार आहोत सकाळी 7 वाजले जातात आणि आम्ही चाललो आहोत जुमेरा बीचला. जुमेरा बीच आमचं राहून गेलं होतं आणि आज आमचा लास्ट डे आहे दुबईमधला. रुहीसाठी आम्ही तिथे जाणार आहोत कारण की तिला बीच खूप आवडतात, म्हणून म्हटलं की आम्ही सकाळी निघालो आहोत बीचसाठी, कारण मला जाऊन परत यायचं आहे. कारण आमचं पिकअप आहे दुपारी 1 वाजता डेझर्ट सफारीसाठी. सो आमचं पूर्ण दुपारनंतर आम्ही सगळं डेझर्ट सफारीसाठी तिकडे जाणार आहोत. तर त्याच्या आधी आम्हाला जाऊन यायचं आहे जुमेरा बीचला. मग आम्ही लवकर निघालो. ब्रेकफास्ट पण झाला आहे आमचा. रुही तर झोपलेलीच आहे, तिला तसंच झोपेतच घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे. आमच्या तिथून जवळच मेट्रो आहे, आमच्या तिथून जवळच आहे जुमेरा बीच. पण ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की आम्हाला तिकडूनच पिकअप करून आम्ही जावं डेझर्ट सफारीसाठी, पण ऑलरेडी सगळं दिलेलं असतं आपली इन्फॉर्मेशन की तुम्हाला कुठून पिक करायचं आहे काय. तर ते डेझर्ट सफारीसाठी आम्ही हॉटेलचंच लोकेशन दिलं होतं आणि आमचं जुमेरा बीच हे लास्ट मिनिट प्लॅन ठरलं आहे. त्यामुळे आता आमचं सगळं थोडंफार चेंजेस झालेत आणि त्यांचं सिस्टीम आहे की जिथं ते आम्हाला पिक करणार तिथेच ड्रॉप करणार. तर रात्री आम्हाला त्यांनी तिथेच ड्रॉप केलं असतं जुमेरा बीचला, तर ते आम्हाला काही जमलं नसतं. सो बेटर आहे की आम्ही जाऊन परत येऊ आणि मग जाऊ. सो JBR बीच आहे हे जे आहे ऑरेंज मेट्रो लाईनवर आहे, त्यामुळे तुम्हाला मेट्रो लाईन चेंज करून जावं लागतं. सो पहिले आम्ही जे लाईनवर होते ते ऑरेंज मेट्रो लाईनला जाण्यासाठीच्या मेट्रो स्टेशनवर आलो, म्हणजे DMCCला आम्ही उतरलो आणि तिथून मग आम्ही ट्रॅम्पनी जाणार होतो JBR बीचला. सो तिथून आम्ही ट्रॅम्प पकडली आणि मग गेलो JBR बीचला. सो हा पण एक एक्सपिरियन्स मस्त होता ट्रॅम्पमध्ये पण, त्यामुळे मस्त बसण्याचा योग आला. बीच पोहोचलो होतो आम्ही आता JBR बीचला. तिकडे थोडंसं चालत जाऊ आणि नेमकं माहित नाही पण पाणी खूप जास्त थंड आहे, त्यामुळे थंड म्हणते जात नाही पाण्यात. खूपच थंड आहे आपल्याकडे, इतक्या वेळात किती गरम होतं काहीच नाही, तर खूप थंड. आम्ही गेलेलो JBR बीचला. ह्यालाच लागून वेगवेगळे बीचेस आहेत, जसं काइट बीच आहे आणि तसंच थोडं पुढं गेलं की तुम्हाला बुर्ज अल अरब लागतं, जिथे मोस्टली लोक जातात, जिथे तुम्हाला अटलांटिस हॉटेल आणि त्याच्या शेजारी जे फेमस हॉटेल आहे जे बुर्ज अल अरबचं आहे. बुर्ज अल अरब ॲक्च्युली हे हॉटेल आहे, ते तिथं जाऊन लोक मोस्टली जातात त्या बीचवर. सो तुम्ही तिथेही जाऊ शकता. पण आम्ही फक्त रुहीसाठीच गेलो होतो, तिला फक्त पाण्यात खेळायचं म्हणून आम्ही आमच्या जवळ असलेल्या JBR बीचलाच गेलो होतो. सो तुम्ही ह्या एकाच लाईन येतात सगळे, तिथे कुठेही जाऊ शकता. आणि तुमचे जर थोडे मोठे किड्स असतील तर तिथे मागे तुम्ही बघू शकता की लहान मुलांना खेळायला खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत. सो तिथे तुम्ही जाऊ शकता. पाण्यात थंड असल्यामुळे काही जात नाही, मातीत चालले त्याच्या ते बर्ड्सच्या मध्ये कबूतर म्हणून तिच्यासाठी आलो होतो. ती एन्जॉय करते ते बरं. ते जवळ गेलं की जातात म्हणून उडून. मोआना दिसते मग मोआना. बघा मी टाकलं ना, जवळ आले मग. कावळा आहे तो, कावळा घाबरायचं नाही, कावळा आहे ना आपल्या पक्षी गोष्टीतला कावळा. तिथे असे खूप वेगळे म्हणजे एकाच प्रकारचे खूप पक्षी होते, वेगळेच होते आणि ते सगळे रुहीच्या अवतीभोवती येऊन बसत होते. सो आम्ही जेवढा वेळ होतो तेवढा वेळ ती त्यांच्याच मागे पळत होती. मातीत कशी चालतात मग तू कशी चालती मातीत? ते पण मातीत चालतात. घाबरती मग जाती कशी काय तू? बघू इकडे बघू. ऊन लागत नाही ना आता? घातल्यावर नाही लागत.
हलून बस म्हणजे नाही लागत. बघू आता. बघते छोटे छोटे एरोप्लेन. हो कसे उडाले सगळे. एकदम काय झालंय ना. हा उडाले ते. गोंधळ करायले. गोंधळ नको करू. बर शांत बस. आम्ही पण मस्त निवांत आराम करत होतो. सगळा बीचवर बसून रिलॅक्स करत होतो. कारण आमचं रोज 3-4 दिवस झालं लवकर जा उशिरा या अशी धावपळ चालू होती. सो मस्त निवांत आम्ही पण रिलॅक्स झालो. अगं पायावर नको टाकू. करा होईल सगळं. मावकडे आलं. तू बसली की ते येणार. तू पळाली ना त्याच्या मागे की मग ते पळून जाते. माती खाऊ नको. पोळी भाजी कामाने त्यांना. माती नाही खातेत बाळा ते पक्षी. एकदम टोनिंग हा भारी. बघ आता परत आले तुझ्या नाव. इकडून बघ समोरून बघ. ते परत खात. 2 आले. नेमकं त्या दिवशी थोडंसं आभाळ होतं त्यामुळे पाणी पण खूप थंड आणि ऊन नसल्यामुळे रुही थोड्या वेळ आत गेलीच नाही. आता तिला पाणी हळूहळू गरम होतंय तर पाण्यात जायचंय. आता बाहेर येत नाहीये. आता बाहेर नाही यायचं. नंतर ती बराच वेळ पाण्यात खेळत होती. तर जवळजवळ 1 तास ती पाण्यातच होती. ते तिकडं पिंक आहे. ते आहे अटलांटिस हॉटेल. आम्हाला विचारती माझं कार सीट कुठे. कार सीट नाही तिला स्ट्रोलर म्हणायचं. एकदम तिला आठवलं की माझं स्ट्रोलर कुठे गायब झालं. तिला म्हणलं इथे फोल्ड करून ठेवलंय. लगेच लक्षात ठेवते कुठं काय हरवलंय कुठं काय गेलंय. पाण्याला घाबरते का बरं ग. पाण्याला का घाबरते. बीचवर निवांत बसून आम्ही काही रील बनवले जे आम्हाला 2-3 दिवस बनवायचे होते पण राहून गेले होते. सो असे ट्रान्झिशनवाले व्हिडिओ बनवलेत. ते तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघू शकता. ते बनवले. थोडा वेळ टाईमपास केला. रुहीचे पण मस्त फोटोशूट केलं. आणि तिथे थोडा वेळ थांबल्यानंतर मग आम्ही निघालो वापस हॉटेलला जायला. सो JBRचा एक्सपिरियन्स छान होता. मस्त जुमेरा बीच म्हणू शकता तुम्ही त्याला. तर रिलॅक्स करायला छान मस्त बीच आहे. निवांत आहे. वी आर बॅक इन द हॉटेल. सो आता आम्ही आलो आहोत परत आणि आता आम्ही पटकन रेडी होऊ आणि मग जायचं डेझर्ट सफारीला. सो त्याच्या आधी पटकन रेडी होतो क्विक. कारण आता 12 वाजत आले. त्याने 1 ते 2च्या मध्ये पिकअप आहे. तर पटकन रेडी व्हावं लागेल त्यासाठी. आणि मग आम्ही लंच पण करू. लंच आम्ही इथे ऑर्डर केलं ॲक्च्युली हॉटेलमध्येच. इथे खूप सारे ऑप्शन्स असतात. करीम आहे, तलाबात आहे, नून आहे. भरपूर ऑप्शन्स आहेत जे तुम्ही जसं आपलं झोमॅटो स्विगी असतं तसं ऑर्डर करू शकता. ते हॉटेलवर येतं आणि बिनधास्त म्हणजे त्यात काहीच किंवा हॉटेलला पण असतं लंच आणि नसेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता. सो आम्ही मोस्टली ऑर्डर करतो आणि वेगवेगळं खाता येतं व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स. म्हणून मग आम्ही ऑर्डर करतो जेव्हा पण असं जेव्हा पॉसिबल नाही होत बाहेर वेळ नाही आहे किंवा काय असं त्या सिच्युएशनमध्ये. सो आता पटपण आम्ही फ्रेश होतो लंच करतो आणि मग आम्ही निघतो.